चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. आज आपण पाहणार आहोत ओरेकलचा पुढचा भाग. चला तर चालू करू. ओरेकल म्हणजे काय, ओरेकल का आहे, ओरेकलचा यूज कशासाठी केला जातो आपण कालच्या भागात पाहिला आहे. मग आज आपण पाहणार आहोत व्हॉट इज डेटा. डेटा का आहे, डेटा का आहे, इट इज अ रॉ फॅक्ट that is character, number, special character, symbol, etc. Data का है, it is a raw fact. Data never give us meaningful statements. Example, हा तुम्हाला काय दिलेला आहे, डेटा दिलेला आहे, पण हा मिनिंगफुल डेटा आहे का, नाही. मग मिनिंगफुल डेटा आहे का, नाही. मग डेटा का आहे, निसता इट इज अ रॉ फॅक्ट. मग आपण काय करणार आहोत, इट इज व्हॉट इज इन्फॉर्मेशन. मग इन्फॉर्मेशन का आहे, प्रोसेसिंग डेटा is called a information. It always give us meaningful data. आता आपण आपल्याला हा सर्व डेटा दिलेला आहे, हा कोणत्या प्रकारचा डेटा आहे, कशाचा डेटा आहे हे आपण सांगू शकत नाही. जर आपण जर ह्याला एखादं स्पेसिफिक नाव दिले तर आपण सांगू शकतो की हा ह्या प्रकारचा डेटा आहे. आता आपण हे तर खाली व्हॉट इज इन्फॉर्मेशन. प्रोसेसिंग डेटा इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन. मग आता आपण पाहू शकतो की हा जो डेटा आहे ह्याला काय दिलेला आहे, एक नाव दिलेलं आहे. मग आता आपण सांगू शकतो की ही कोणता डेटा आहे, तर कस्टमरचे नेम आहेत. हा कोणता डेटा आहे, हा कस्टमरच्या आय डी आहे. मग ही मिळून काय झालं, व्हॉट इज डेटा इन्फॉर्मेशन. ही काय झालं, डेटा हा काय आहे, मिनिंगलेस डेटा आहे. हा काय झाला, मिनिंगफुल डेटा झाला. मग ह्या पूर्ण आपण ह्याला काय म्हणू शकतो, डेटा इन्फॉर्मेशन. मग आपण पुढला भाग आहे व्हॉट इज डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस का आहे, काय करत आहे, कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा. काय करत आहे, कशाचं कलेक्शन करत आहे, इंटर रिलेटेड डेटा. इंटर रिलेटेड म्हणजे काय, एकामेकाशी संबंधित असलेला डेटा. आता आपण इथं पाहू शकतो हा वरी डेटा दिलेला आहे, ते काय, कस्टमर नेम. कस्टमर नेमला कोणतं काय घेतलं आपण, पुढला डेटा कस्टमर आय डी. मग हा काय झाला, इंटर रिलेटेड डेटा झाला. जर आपण इथे घेतलं कस्टमर नेम आणि स्टुडंट आय डी तर चालेल का, नाही. मग आपला डेटाबेस काय स्टोअर करत आहे, इंटर रिलेटेड डेटा. आपण ते डेफिनेशन पाहू. इट इज अ मेमरी विच इज यूज्ड टू स्टोअर द कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा किंवा इन्फॉर्मेशन ऑफ पर्टिक्युलर बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे आपण कशाचं कलेक्शन करत आहे, इंटर रिलेटेड बिझनेस ऑर्गनायझेशन, कोणत्या पर्टिक्युलर बिझनेस ऑर्गनायझेशन. आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. एक्झाम्पल कोणकोणते आहेत, बँकिंग ॲप्लिकेशन, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम, युनिव्हर्सिटी, HR मॅनेजमेंट ॲप्लिकेशन, सेल्स अँड प्रोडक्शन ॲप्लिकेशन, ATC वगैरे वगैरे असे भरपूर आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळू शकतात. मग आपण आता काय करू, डेटाबेसचे टाईप्स पाहू. मग डेटाबेसचे टाईप्स किती आहेत, दोन टाईप्स आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ डेटाबेस इन रिअल टाईम. कोणकोणते आहेत, OLTP अँड OLAP. OLTP म्हणजे काय, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. दुसरा कोणता, OLAP, ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग. तर आपण सुरुवातीला पहिला डेटाबेस पाहू, OLTP. These database are used for storing day-to-day transactional information. मग ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग OLTP कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करत आहे, डे टू डे ट्रान्झॅक्शनल इन्फॉर्मेशन. आपण दुसरा त्याचं एक्झाम्पल पाहू. मग डे टू डे ट्रान्झॅक्शनल इन्फॉर्मेशन कोणत्या प्रकारचे डेटाबेस स्टोअर करतात, ओरॅकल असेल, SQL सर्व्हर असेल, MySQL असेल, DB2 असेल, ETC वगैरे वगैरे असे भरपूर डेटाबेस आहेत की ते OLTPला सपोर्ट करतात. OLTP कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करतो, डे टू डे ट्रान्झॅक्शनल इन्फॉर्मेशन. मग आपण दुसरा टाईप्स पाहू डेटाबेसचा,
OLAP, Online Analytical Processing. These databases are used for storing historical data information. OLAP कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करतो? हिस्टॉरिकल डेटा इन्फॉर्मेशन, म्हणजे काय? बिग डेटा. मग त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? डेटा वेअरहाऊस. हे झाले डेटाबेसचे दोन टाईप. मग आपण आता पुढला पाहू DBMS. DBMS काय आहे आणि DBMSचा ओरॅकलमध्ये कोणता रोल आहे हे आपण पाहणार आहोत. व्हॉट इज DBMS? DBMS काय आहे? DBMS आपला जो ओरॅकलमध्ये, आपण आता ओरॅकल पाहतात, आपला जो डेटाबेसमध्ये जो डेटा स्टोअर केलेला आहे त्याला मॅनेज आणि मेंटेन करण्याचं काम कोण करत असेल तर तो करतो DBMS. इट इज अ सॉफ्टवेअर विच इज यूज्ड टू मॅनेज अँड मेंटेन डेटा इन्फॉर्मेशन विथ इन द डेटाबेस. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे DBMSचा रोल काय आहे? आपला जो डेटाबेसमधला डेटा आहे त्याला मॅनेज आणि मेंटेन करण्याचं काम कोण करत असेल तर तो DBMS करतो. लक्षात राहू दे. मग DBMS आपला मॅनेज आणि मेंटेन करण्यासाठी कोणकोणते ऑपरेशन करतो? बाय युजिंग DBMS सॉफ्टवेअर वी कॅन परफॉर्म द फॉलोइंग ऑपरेशन. मग कोणकोणते ऑपरेशन करतो? क्रिएटिंग डेटाबेस, डेटा क्रिएट करण्याचं काम करतो. क्रिएटिंग टेबल्स, आपला जो डेटा असतो तो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. आपण तो पुढे पाहणार आहोत, तोच फक्त लक्षात राहू दे. क्रिएटिंग टेबल्स, इन्सर्टिंग डेटा, त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आपला माझा डेटा. मग ते इन्सर्ट केलेला डेटाला अपडेट करण्याचं काम करतं, अपडेटिंग डेटा. मग सिलेक्टिंग डेटा किंवा त्याला डिलीट करण्याचं काम सेट आपला काय करतो? DBMS करत असतो, डिलीटिंग डेटा. DBMS विल ॲक्ट ॲज अन इंटरफेस बिटवीन युजर अँड डेटाबेस. आपला DBMS काय करतो? इंटरफेस बिटवीन कोणाला? युजर अँड डेटाबेस. युजर आणि डेटाबेस कोणाला इंटरफेस करतो? DBMSला इंटरफेस करतो. मग मॉड्यूल्स ऑफ DBMS. मॉड्यूल्स ऑफ DBMS म्हणजे टाईप्स ऑफ DBMS. DBMSचे टाईप किती आहेत? 3 टाईप आहेत. मग आपण 3 टाईपपैकी दोन टाईप आपण रिअल टाईममध्ये वापर करीत नाहो आणि एक DBMSचा टाईप वापर करतो. आपण कोणते टाईप वापर करीत नाहोत ते आपण कोणता करतो ते आपण पाहणार आहोत. मग पहिला टाईप कोणता आहे? हिरार्चिकल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, HDBMS. त्याचं एक्झाम्पल आहे IMS. याचा मिनिंग आहे इन्फॉर्मेशनल मॅनेजमेंट सिस्टम. आपला दुसरा कोणता आहे? नेटवर्क डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, NDBMS. त्याचं एक्झाम्पल आहे IDBMS, इंटिग्रेटेड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आपण जे हे सुरुवातीला 2 डेटाबेस पाहिलेत DBMSचे, त्याचा वापर आपण रिअल टाईममध्ये करत नाही. नोट दिलेले आहे तुमच्यासाठी, तुम्ही ह्या सर्व नोट्स व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. दिस 2 मॉडेल्स आर आउटडेटेड इन रिअल टाईम, म्हणजे ह्याचा वापर आपण रिअल टाईममध्ये करत नाही. मग जो आपला तिसरा टाईप्स आहे तो आपण रिअल टाईममध्ये यूज करतो. तो कोणता आहे तो आपण पाहणारच आहोत. तर कोणता टाईप आहे तिसरा? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. कोणता? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, RDBMS. मग RDBMSचे परत 2 टाईप पडतात. मग सुरुवातीला कोणता पहिला टाईप आहे? ऑब्जेक्ट रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. मग ऑब्जेक्ट रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम काय करतो? कोणत्या प्रकारे डेटा स्टोअर करतो? टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो. आपण इथं पाहिलं होतं क्रिएटिंग टेबल्स. DBMS काय करतं? क्रिएटिंग टेबल्स करते. मग कशाच्या फॉर्मॅटमध्ये करतं DBMS? टेबलच्या फॉर्मॅटमध्ये DBMS आपलं काय करतो? डेटा स्टोअर करतो. कोणता? ऑब्जेक्ट रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, ORDBMS. लक्षात राहू. डेटाबेस, ग्रुप ऑफ टेबल्स. डेटाबेसमध्ये आपली कशाची माहिती स्टोअर असते? ग्रुप ऑफ टेबल्स. टेबल का आहे? आता तुम्हाला प्रश्न पडला, टेबल कसा असतो? तर कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम. आता तुम्हाला माहीत असेल, रो आडवे असतात, कॉलम उभे असतात. आता रोला आपण रेकॉर्ड्स, टपल्स या नावाने सेट ओळखू शकतो. परत कॉलमला ॲट्रिब्यूट्स, फील्ड्स या नावाने बी
ओळखू शकतो. मग ओरॅकलमध्ये टेबलची कंटिन्युअस मॅक्झिमम कॉलम किती असतात? 1000 कॉलम्स मॅक्झिमम असतात. कशामध्ये? ओरॅकल टेबलमध्ये. आपण एक ओरॅकलचा टेबल क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम साईज 1000 कॉलम घेऊ शकतो. आणि रोला अनलिमिटेड रो, आपण बक्कळ रो वापरू शकतो, त्यात काय प्रॉब्लेम नाही. तुमची इच्छा किती वापरायचे ते आमच्या तुमच्या आता डेटानुसार तुम्ही रो वापरू शकता. दिस डेटाबेस आर डिपेंड्स ऑन SQL सो दॅट दिस आर कॉल्ड ॲज SQL डेटाबेस. आता भरपूर मुलांचा प्रश्न असतोय, ओरॅकल आणि SQL वेगवेगळं आहे. ओरॅकल म्हणजे काय, SQL म्हणजे काय, ते आपल्याला समजत नाही. ओरॅकल काय आहे? ओरॅकल एक डेटाबेस आहे आणि SQL काय आहे? एक लँग्वेज आहे. ओरॅकल काय? इट इज अ सॉफ्टवेअर. मग त्या ओरॅकल काय डेटाबेस, त्या डेटाबेससोबत कम्युनिकेशन करण्यासाठी आपण SQL या लँग्वेजचा उपयोग करत असतो. समजा आपण आपल्याकडं आता शाळा आहे, कॉलेज आहे. कॉलेजमध्ये काय असतं? ग्रंथालय असतं. त्या ग्रंथालयामध्ये आपण जर गेलो, कोणतं पुस्तक कुठं ठेवलं तुम्हाला माहीत आहे का? नाही. मग त्या ग्रंथालयाचा जो ग्रंथपाल असतो त्याला सर्व याची इन्फॉर्मेशन असते. जर आपण ग्रंथालयाकडे जर त्याची मागणी केली तर ग्रंथपाल काय करतो? आपल्याला आणू शकतो. मग आपल्या आणि ग्रंथालयाच्या मध्ये कम्युनिकेशन करण्याचं काम कोणी केलं? ग्रंथपालानं. तसंच ओरॅकल का हा एक भरपूर डेटाबेस स्टोअर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातला आपल्याला डेटा जर स्टोअर करायचा असेल किंवा इन्सर्ट करायचं असेल, अपडेट करायचं, त्यासोबत कम्युनिकेशन करण्याचं काम जर कोण करत असेल तर SQL करतो. SQL का हा एक लँग्वेज आहे डेटाबेसची. These database are depends on SQL so that these are called as SQL database. मग त्याचं SQL कशामध्ये वापरतो आपण? ओरॅकल असेल, SQL सर्व्हर, MySQL, etc. मग दुसरा टाईप कोणता आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड DBMS म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. मग हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये माहिती स्टोअर करतो? तर नावातच ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये काय करतो? डेटा स्टोअर करतो. दिस डेटाबेस आर अपाउंट्स ऑन UPS कन्सेप्ट. आपण कोर जावामध्ये पाहिले असेल UPS कन्सेप्ट काय आहेत, त्यामुळे नवीन काय सांगण्याची गरज नाही. बट नॉट SQL सो दॅट दिस डेटाबेस आर कॉल्ड ॲज NoSQL डेटाबेस. मग हे काय झालं? कोणता माहिती स्टोअर करतो? ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये हा डेटा काय करतो? स्टोअर करतो. मग कोणते कन्सेप्ट? UPS कन्सेप्ट आहे त्याच्यात वापरलेला आहे. मग हे काय झाला? NoSQL डेटाबेस झाला. मग NoSQL डेटाबेस कशामध्ये वापरतो आपण? MongoDB असेल किंवा अजून दुसरे कोणते डेटाबेस असतील, असे भरपूर एक्झाम्पल आहेत. मग आपले हे झाले बेसिक इन्फॉर्मेशन. ओरॅकल आपला डेटाबेस शिकत असताना ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. आपण पुढला पार्ट पाहू, ओरॅकल. ओरॅकल काय आहे? ओरॅकल म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. ओरॅकल काय आहे? इट इज अ डेटाबेस सॉफ्टवेअर. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओरॅकल काय आहे? एक डेटाबेसचं सॉफ्टवेअर आहे. ती काय आहे? बॅकएंडचं टूल आहे. बॅकएंड काय आहे? कोर जावा असेल, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट काय आहे? बॅकएंडसाठी वापरलं जाणारं टूल आहे. बरं, RDMS प्रोडक्ट म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता आपण पाहिलं होतं रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचे किती प्रकार होते? 2 प्रकार होते. कोणकोणते होते ते आपण पाहिलेलं आहे. मग पुढला कोणता आहे? ORDBMS मॉड्यूल. आपण वरी पाहिलं होतं ऑब्जेक्ट रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आणि दुसरा कोणता होता? हे कशामध्ये करतो? टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतो, म्हणून आपण ह्याचा उपयोग ओरॅकलमध्ये करतो. मग ओरॅकलचं स्थापना केव्हा झाली? विच वॉज इंट्रोड्यूस्ड बाय. कधी इंट्रोड्यूस केलं? ओरॅकल कॉर्पोरेशन इन 1979. कधी झाली? 1979 ओरॅकल कॉर्पोरेशन इंट्रोड्यूस झालं. मग ह्याचा यूज काय, कशासाठी यूज केला जातो? जर आपला जो डेटा आहे तो परमनंटली स्टोअर करण्यासाठी डेटाबेसचा ओरॅकलचा उपयोग केला जातो, यूज केला जातो. अलॉंग विथ सिक्युरिटी, आणि सिक्युरिटी सेट प्रोव्हाइड केली जाते. ओरॅकल कॅन बी
डेव्हलप्ड इन एनी प्लॅटफॉर्म. ओरॅकल काय आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे ते कोणत्या बी ऑपरेटिंग सिस्टमवर काम करू शकतो. म्हणजे आपण त्याच्यावर वापरू शकतो. कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर ह्याचा ओरॅकलचा यूज करू शकतो. एक्झाम्पल दिले त्याने, विंडोज असेल, लिनक्स असेल, युनिक्स, मॅक ओ एस, ETC, सोलराईज, ETC. ओरॅकल काय आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल, प्लॅटफॉर्म म्हणजे काय? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजे काय? तर आपण सुरुवातीला पाहू, व्हॉट इज प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म काय आहे? इट इज अ कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे? ऑपरेटिंग सिस्टम आणि मायक्रो प्रोसेसरचं कॉम्बिनेशन आहे. आलं लक्षात? व्हॉट इज प्लॅटफॉर्म? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटिंग सिस्टम अँड मायक्रो प्रोसेसर. मग आता नंतर आपण प्लॅटफॉर्म जर पाहिलं, आता आपण का पाहू? प्लॅटफॉर्म डिपेंडंट. प्लॅटफॉर्म डिपेंडंट का आहे? इट सपोर्ट्स ओनली वन ऑपरेटिंग सिस्टम विथ कॉम्बिनेशन ऑफ एनी मायक्रोप्रोसेसर. मग ही प्लॅटफॉर्म डिपेंडंट कशाला सपोर्ट करत आहे? ओनली वन ऑपरेटिंग सिस्टम. ज्या ऑपरेटिंग सिस्टमवर ती डेव्हलप झालेला आहे त्या सिस्टमवर काय करत आहे? ते सपोर्ट करत आहे. मग असे कोणकोणते सॉफ्टवेअर आहेत? कोबल असेल, पास्कल असेल, सी असेल, C++ असेल, तर ह्याला काय करतं आहे? हे कोणते आहेत? प्लॅटफॉर्म डिपेंडंट सॉफ्टवेअर आहे. काय आपण परत एकदा डेफिनेशन पाहू. इट सपोर्ट्स ओनली वन ऑपरेटिंग सिस्टम विथ द कॉम्बिनेशन ऑफ एनी मायक्रोप्रोसेसर. आता झाला प्लॅटफॉर्म डिपेंडंट. आता पाहू प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट का आहे? इट सपोर्ट्स, त्याच्या उलट प्लॅटफॉर्म डिपेंडंट काय करत होतं? ओनली वन, ज्या ऑपरेटिंग सिस्टमवर आपलं सॉफ्टवेअर डेव्हलप झालं आहे त्याच ऑपरेटिंग सिस्टमवर ते सपोर्ट करते. पण ह्याच्या उलट काय? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय करत आहे? म्हणजे ज्या ऑपरेटिंग सिस्टमवर, कोणत्या बी ऑपरेटिंग सिस्टमवर डेव्हलप झालेलं असेल तरी ती एनी ऑपरेटिंग सिस्टमला काय करत आहे? सपोर्ट करते. इट सपोर्ट्स एनी ऑपरेटिंग सिस्टम विथ द कॉम्बिनेशन ऑफ एनी मायक्रो प्रोसेसर. म्हणजे आपण कोणत्या बी ऑपरेटिंग सिस्टमवर त्याचा यूज पाहू शकतो, करू शकतो. असे कोणकोणते आहेत? ओरॅकल आहे, जावा आहे, .NET कोर आहे, पायथन आहे, ETC. तर हा झाला प्लॅटफॉर्म डिपेंडंट आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंटमधला डिफरन्स. प्लॅटफॉर्म डिपेंडंट काय करत आहे? फक्त ओनली वन ऑपरेटिंग सिस्टम विथ कॉम्बिनेशन ऑफ एनी मायक्रोप्रोसेसरला काय करत आहे? सपोर्ट करते. म्हणजे ज्या ऑपरेटिंग सिस्टमवर आपण त्याला इंट्रोड्यूस केलं आहे त्याच ऑपरेटिंग सिस्टमवरती काय करते? वर्क करते. पण प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? आपण कोणत्या बी ऑपरेटिंग सिस्टमवरती डेव्हलप केलेलं असेल, इंट्रोड्यूस केलेलं असेल तर आपण सगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमवर त्याला यूज करू शकतो त्या सॉफ्टवेअरचा किंवा लँग्वेजचा. तर अशा कोणकोणत्या आहेत? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट ओरॅकल असेल, जावा आहे, .NET आहे, पायथॉन आहे. प्लॅटफॉर्म डिपेंडंट C++, पास्कल, हे आपण एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतो. मग आता ओरॅकलचे वर्जन, ओरॅकल पहिल्यांदा सुरुवातीला काय झालं? 1.0 इंट्रोड्यूस झालं. मग ओरॅकलचे परत कोणकोणते वर्जन येत झाले, कोणकोणते अपडेट होत गेले तर आपण पाहणार आहोत. मग पहिलं वर्जन कोणतं आहे? द फर्स्ट वर्जन ऑफ ओरॅकल सॉफ्टवेअर इज ओरॅकल 1.0. मग वेळेनुसार, काळानुसार काय काय चेंजेस होत गेले, मग नवीन नवीन वर्जन ॲड होत गेले. परत कोणतं आलं? ओरॅकल 2.0, ओरॅकल 3.0, ओरॅकल 4.0, असं करीत करीत ओरॅकल 7.0, ओरॅकल 8.0, नंतर इंट्रोड्यूस झालं ओरॅकल 8.I. आय म्हणजे काय? इंटरनेट. ओरॅकल 9I, ओरॅकल 10G, ग्रेट टेक्नॉलॉजीज आल्या, परत क्लाउड टेक्नॉलॉजीज आल्या, 90C लेटेस्ट वर्जन आणि ओरॅकल 20C म्हणजे आता सध्या इंट्रोड्यूस झालेलं वर्जन आहे. तर आपण काय करणार आहोत? सर्वांनी ओरॅकल 20C हे वर्जन डाउनलोड करून आपल्या लॅपटॉपमध्ये घ्यायचं आहे. जे विंडो असतील त्यांनी
जे विंडो ऑपरेटिंग सिस्टमवर वापरत असतील त्यांनी विंडोजवर डाउनलोड करून घ्या. जे लिनक्स वापरत असते त्यांनी लिनक्स सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या. तर आपापल्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार डाउनलोड करून सर्वांनी घ्यायचं आहे, कारण आपण उद्या परवा क्वेरीज रन करायला चालू करणार आहोत. मग आता ओरॅकल आपलं सॉफ्टवेअर आहे. मग त्या ओरॅकल सॉफ्टवेअरचे टाईप्स किती आहेत, कोणते एडिशन आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. टाईप्स ऑफ ओरॅकल सॉफ्टवेअर एडिशन. ओरॅकल सॉफ्टवेअर इज अवेलेबल 2 एडिशन. कोणते एडिशन आहे, एक्सप्रेस एडिशन आणि एंटरप्राइज एडिशन. एक्सप्रेस एडिशन म्हणजे काय, इट डज नॉट सपोर्ट्स ऑल द फीचर्स ऑफ ओरॅकल डेटाबेस. म्हणजे रिसायकल बिन, फ्लॅशबॅक, पर्ज, पार्शियन टेबल ETC आर नॉट अलाउड. म्हणजे एक्सप्रेस एडिशन काय होतं, एक्सप्रेस एडिशनमध्ये आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला एक्सप्रेस एडिशन काय करत आहे, सपोर्ट करीत नाही. आणि एंटरप्राइज एडिशन काय करत आहे, रिसायकल बिन, फ्लॅशबॅक, पर्जला याला काय करत आहे, सपोर्ट करत आहे. हे 2 टाईप एडिशनचे पडलेले आहेत. मग आपण एंटरप्राइज एडिशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. काय एक्सप्रेस एडिशन म्हणजे काय, इट डज नॉट सपोर्ट ऑल द फीचर्स. म्हणजे सगळ्या फीचरला काय करत आहे, ओरॅकल डेटाबेस सपोर्ट करीत नाही, ते हा एक्सप्रेस एडिशन. आणि एंटरप्राइज एडिशन काय करत आहे, इट सपोर्ट्स ऑल द फीचर्स ऑफ ओरॅकल डेटाबेस. म्हणजे सगळ्या फीचरला काय करत आहे, ओरॅकल डेटाबेस सपोर्ट करत आहे. मग ह्या सगळं रिसायकल बिन आलं, फ्लॅशबॅक आलं, पर्ज आलं, हे अशा पार्शियन टेबल आलं, ETC आर अलाउड करते. काय करायचं तर आपण आता तुम्हाला 21 काय करायचं आहे, डाउनलोड करायचं. नोट्समध्ये आपण 90 आहे, तुम्ही 21 एंटरप्राइज एडिशन किंवा 90C जरी डाउनलोड केलं तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. मग आपल्याला ही वेबसाईट दिलेली आहे, सर्वांनी क्रोम ओपन करायचं आहे, ही वेबसाईट सर्च करायची, जाऊन डाउनलोड करायचं. मग स्टेप 1 काय करायचं, डाउनलोड करायचं. मग स्टेप 2 काय करायचं, झिप फोल्डर क्रिएट करायचं. मग हे स्टेप 3 काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं सर्व फाईल. स्टेप 4ला फॉलो द फॉलोइंग व्हिडिओ. आपण व्हिडिओचा प्रेफरन्स घेऊन सेट करू शकता. सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपण प्रोग्रामिंगला सुरुवात करणार आहोत, क्वेरी रन करणार आहोत. सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे. हाऊ टू इन्स्टॉल ओरॅकल 90 एंटरप्राइज एडिशन. Once we are installing Oracle software internally, there are 2 components are installed in the system. मग कोणते सिस्टमवर डाउनलोड झालेत, इन्स्टॉल झालेत, कोणकोणते झाले तर क्लायंट कॉम्पोनंट अँड सर्व्हर कॉम्पोनंट. हे काय करणार आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर सर्वांना शुभेच्छा. अभ्यासासाठी अभ्यास करा, अभ्यास केला तरच काहीतरी. चला, बाय बाय.